The miracle in the bread, भाकरीतील चमत्कार, born into the family of God. देवाच्या परिवारात जन्माला आलेला. As you partake of that bread, आणि जसं तुम्ही त्या भाकरीतील सेवन कराल, as you eat the bread, आणि ती भाकर तुम्ही सेवन कराल, खाल, it is Christ, ती ख्रिस्त आहे. the head of the body. ती भाकर ख्रिस्त आहे, त्या देहाचं तो मस्तक आहे. You are becoming his body on the earth. तुम्ही भूतलावर या पृथ्वीवर त्याचं शरीर, त्याचा देह बनत आहात. And so when we eat the bread with the right heart, आणि म्हणून जेव्हा ही भाकर आपण योग्य हृदयाने सेवन करू, we stop becoming strangers. त्यावेळेला आपण अनोळखी आणि परके राहत नाही. Because Paul says you are one now. कारण पॉल काय म्हणाला, तुम्ही आता एक आहात. We have become one body, आपण आता एक देह झालोय. one loaf, आपण आता एक अख्खी भाकर झालोय. one love. आपण एक प्रीती झालोय. You are not just biting the bread, आणि तुम्ही केवळ ती भाकर चावताय असं नाही, you are becoming that bread. तूच ती भाकर झालायस. The miracle, it is not in the plate where the bread is distributed. चमत्कार त्या ताटात नाहीये की ज्या ताटातनं ती भाकर वाटली जातीये. It's in the people's heart. लोकांच्या हृदयात तो चमत्कार आहे. When you share the meal with आणि love, जेव्हा तू प्रीतीनं ते भोजन वाटशील, if you understand to the one you are sharing the meal is your own, आणि जेव्हा तुला समजेल की ज्याच्याशी तू या प्रभू भोजनातली ही भाकर वाटून सेवन करतोयस तो तुझा स्वतःचा आहे, then you have a healing in your body. मग तुला तुझ्या शरीरात आणि देहात आरोग्य Then मिळेल. you have long life. मग तुला दीर्घायुष्य मिळेल. There is nothing in the plate. बाकी त्या प्लेट मध्ये, ताटामध्ये काही नाहीये. There is everything in our relationship. सर्व काही आपल्या नात्यामध्ये आहे, त्या घटकांमध्ये काही नाहीये. This is not a ritual. आणि ही काही प्रथा नाहीये की हमारे में ऐसा करते वगैरे नव्हे. This is a transformation. हे रूपांतर आहे, हे जीवन बदल आहे. Something happens in our life. काहीतरी होतं आपल्या I'm जीवनात. drawn to you आणि मी तुझ्याकडे खेचला and जातो. you are drawn to me. मी तुझ्याकडे, तू माझ्याकडे खेचला जातो. That is unity. त्याला ऐक्य That म्हणतात. is oneness. आपसामध्ये पण तुम्ही त्यांच्याकडे, ते तुमच्याकडे खेचले जातात. त्याला युनिटी, ऐक्य म्हणतात. One bread, one body, one Christ. एक भाकर, एक देह, एक ख्रिस्त. We are not just remembering Jesus, आणि आपण फक्त येशूंची आठवण करतो एवढंच नाही, but पण when we flow with one another, we are revealing Jesus to others. आपण जेव्हा एकमेकांसोबत वाहतो ना, त्यावेळेला आपण इतरांना ख्रिस्त प्रगट करत असतो. Each member has a purpose. कारण प्रत्येक सदस्यासाठी संकल्प आहे. Every hand has a purpose. प्रत्येक हाताला संकल्प Every आहे, leg has a purpose. पायाला संकल्प आहे, तुला आहे, मला आहे. All of us come together. आणि जेव्हा आपण सगळे एकत्र येतो, And when God sees आणि मग देव जेव्हा ते पाहतो everybody with a purpose is coming की together, आता सगळे संकल्पाने भरलेले एकत्र आले, then his life flows in us. मग त्याचं जीवन आपल्यात वाहतं. नॉट टिल देन. Holy communion is not chewing bread. पवित्र सहभागिता फक्त ती भाकर चावायला मी आज चर्चला आले असा प्रकार नाहीये. It's not just sipping a cup of आज wine. फक्त मी द्राक्षारसाचा एक घोट घ्यायला आज आले प्रभू भोजनात असा प्रकार नाहीच तो. No, it is becoming one. ते तसं नसतंच. हे एक होणं आहे. Heart to heart, soul to soul. हृदयाशी हृदय, जीवाशी जीव. When we love one another, जेव्हा आपण एकमेकांवर प्रेम करू, when we accept one another, जेव्हा आपण एकमेकांना त्या पद्धतीने स्वीकारू की तू मेरा और मैं तेरी, when we forgive one another, जेव्हा एकमेकांना आपण तशी क्षमा करू, when we honor one another, एकमेकांचा तसा मान आणि आदर करू, something supernatural happens. मग काहीतरी अलौकिक घडतं. Do it for yourself if you don't do for others. दुसऱ्यांसाठी करणार नसलास तरी स्वतःसाठी कर. Because I want to stay healed. कारण मला आरोग्य हवंय ना, I want to stay blessed. मला आरोग्य हवंय, मला आशीर्वाद हवाय, तर मी हे करणार, मला करावं लागणार, मगच मला आरोग्य आणि आशीर्वाद मिळणार. Life begins to flow when there is unity. जीवन व्हायला लागतं रे. जेव्हा ऐक्य असतं ना, त्यावेळेला जीवन वाहतं. जीवन, Not just life in the spirit, आणि आत्म्यातलं जीवन नाही फक्त, but strength in the body, शरीरात पण ताकद येते. healing in the soul, खराब संतो जीवाला peace in आरोग्य, the soul. जीवाला शांती, जीवाला आरोग्य मिळतं. There is a healing taking place even right now. आता सुद्धा आरोग्य घडत आहे. Because your heart is open. कारण तुझं हृदय आता उघडलंय. When you look to your neighbor now, आता जेव्हा तू तुझ्या शेजाऱ्याकडे पाहशील ना, and not as a stranger, आणि एक अनोळखी परका म्हणून नाही पाहणार, not as an enemy, एक शत्रू म्हणून नाही पाहणार but आहे. as the member of Christ, ओ ख्रिस्ताचा सदस्य आहे
एक आहे. He is the extension of your family. तुझ्या परिवाराचा तो एक वाढलेला सदस्य आहे. He is the extension of your heavenly family. तो तुझा विस्तारित स्वर्गीय परिवार आहे. We are not here just sitting side by side, इथे आपण शेजारी असेच आपले एका बाजूला बसलेलो नाहीये. but we are sitting heart to heart. अरे हृदयाशी हृदय भिडलंय. हो हो हालेलुया. Heaven sees one family. कारण स्वर्ग एक परिवार पाहतं. The devil sees one division. सैतान विभाजन पाहतो. Heaven sees one family. स्वर्ग एक परिवार पाहतं. And then healing flows. मग आरोग्य पाहतं. Strength rises. मग शक्ती येते. देख मेरा खानदान कितना बड़ा है. And then the enemy trembles. आणि मग शत्रू हादरतो. Up till now you are looking at the bread. आतापर्यंत तुम्ही त्या गोल गोल भाकरीकडे बघत आला. But now look at one another. आता एकमेकांकडे बघा. Because Paul कारण said, पॉल म्हणाला we are bread. आपणच ती भाकर आहोत. Not that physical bread, but we are bread. ती शारीरिक भाकर नव्हे, आपणच ती भाकर आहोत. The communion table has power. सहभागितेच्या मेजात सामर्थ्य आहे बरं का. There is unity in this table. या सहभागितेच्या मेजामध्ये ऐक्य आहे. Breaking of bread time. प्रभू भोजनाची वेळ. It's a divine table दैवी मेज आहे तो. where we show God जेव्हा आपण देवाला दाखवतो that we are one family. आम्ही एक परिवार आहोत. You may be united in the family, but if you are not united in the family of God, no miracle will flow in your body. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये एकत्र असाल, नो डाऊट. पण जर देवाच्या फॅमिलीत तुम्ही एकत्र नसाल तर चमत्कार वाहणार नाही. Bible says Bible in म्हणतं, Isaiah 66 verse 8, यशया 66:8 can a nation be born in a day? एका दिवसात राष्ट्र जन्माला येऊ शकतं का. A nation cannot be born in a day. एखादं राष्ट्र किंवा एखादा देश एका दिवसात जन्माला येत नाही बेटा. But it happened with Israel. पण इस्रायल समवेत असं झालेलं आहे. How? कसं. By seating themselves at the divine table of God. त्यांनी देवाच्या दैवी मेजासमोर स्वतःला बसवून. Because there was the lamb and there was the blood. कारण तिथे कोकरू होतं, तिथे रक्त होतं. So wherever the breaking of bread is there, wherever the cup of wine is there, आणि म्हणून जिथे कुठे प्रभु भोजन आहे, जिथे कुठे द्राक्षारसाचा पेला आहे, a nation is born for God. देश जन्माला येत असतो ऍक्च्युअली तिथे देवासाठी. Praise God. The moment they finished eating, ज्या क्षणाला त्यांचं जेवण झालं, that became power for them. जेवण झालं म्हणजे ज्या क्षणाला त्यांची सहभागिता झाली, आजच्या शब्दात प्रभू भोजन झालं, त्या क्षणाला ते सामर्थ्यवान झाले. Nobody could stop them. आणि मग कोणी त्यांना थांबवू शकलं नाही. मग they were unstoppable. They didn't wave out any sword. मग काय त्यांनी तलवारी चालवली नाही. While going out, they didn't wave out swords. बाहेर जाताना आत येताना काही तलवारी नाही चालवली. No, they lifted up bread. ना त्यांनी भाकर वर केली. Each one has bread in his hand. प्रत्येकाच्या हातात भाकर होती. भाकर. And that gave them victory. त्या भाकरीने त्यांना विजय दिला. The bread that Oh, you lift hallelujah. up in your hand, जी भाकर तुझ्या हातात ना आज तू वर उचलशील, that will give you victory ती in भाकर तुला Jesus' विजय name. देईल येशूच्या नावात. हालेलुया. Hand in hand, heart with heart. हातात हात पाहिजे, हृदयात हृदय अडकलं पाहिजे. One body under one blood. एक देह एका रक्तात Washed by the same blood of the Lamb. त्याच कोकऱ्याच्या रक्तात धुतलेला देह. When love leads, nobody is sick. प्रेम जेव्हा लीडर बनून चालवतं तेव्हा कोणी आजारी नाही पडत. When mercy is in the midst of the church, dare anybody remain sick? चर्चच्या मध्ये जेव्हा दया राहते, काय हिम्मत आहे कोणात की कोणी आजारी राहील. When forgiveness remains in the midst of the church, क्षमा जेव्हा चर्च मध्ये राहते, dare the devil come with any sickness? काय हिम्मत आहे सैतानात की कोणाला येऊन आजारी पाडून जाईल. The miracle was not just in their escape. चमत्कार फक्त त्यांनी मिसर देश सोडला त्यात नव्हता. It was in the embracing of God and one another. देवाला त्यांनी मिठी मारली आणि एकमेकांना त्यांनी मिठी मारली, त्यात चमत्कार होता. Healing does not come from your kitchen table. आरोग्य तुझ्या किचन ओट्यावरनं येत नाही. It comes from Holy Communion in the आरोग्य church. चर्च मधल्या पवित्र सहभागितेतनं, प्रभू भोजनातनं आणि चर्च मधल्या मेजातनं येतं. Your dinner table is good, तुझ्या जेवणाचं टेबल घरचं चांगलं but the आहे, Lord's table is पण glorious. प्रभूचा मेज वैभवशाली आहे. Your house has food, तुझ्या घरात अन्न आहे, but पण God's house has fire. देवाच्या घरात आग आहे. हालेलुया. And that's why म्हणून we always see during breaking of bread, the church gets Oh. overfull. तुम्ही पाहता ना प्रभू भोजनाच्या वेळेला चर्च असं एकदम तुडुंब भरलेलं So असतं. don't treat this bread just like any ordinary bread. त्या भाकरीला दुसऱ्या कुठल्या साध्या भाकरीसारखं मानू नका. It is divine strength which is in that crust. ही दैवी शक्ती आहे जी त्याच्यामध्ये आलेली आहे. It's a sacred meal full of power. हे पवित्र भोजन आहे, सामर्थ्याने भरलेलं. Amen. तेवढूच्यात एवढं येतंय
जे आयुष्याला पुरतंय. At home you sit with your blood family. घरी तुम्ही तुमच्या रक्ताच्या परिवारासोबत बसता. But in the church you sit as Jesus' family. चर्च मध्ये तुम्ही येशूचा परिवार बनून बसता. And when God sees that you are seated as Christ's family, आणि He ते- releases His blessing. आणि देव जेव्हा बघतो की तुम्ही ख्रिस्ताचा परिवार बनून असे एकत्र बसता, मग देव त्याचं आरोग्य तुमच्यावर सोडतो. And Jesus says, आणि येशू म्हणतात, if you come together as my family, माझा परिवार बनून जर तुम्ही एकत्र आलात, I will heal मी you. तुम्हाला आरोग्य देईन. Amen. आमेन. When you miss the breaking of bread, तुम्ही जेव्हा प्रभू वचन चुकवता ना, you miss your healing. आरोग्य जातं तुमचं, तुम्ही आरोग्य चुकवता. Unity will never start in heaven ऐक्य स्वर्गात सुरू नाही होणार unless it starts on the earth. जोवर ती पृथ्वीवर सुरू होत नाही. ऐक्य जोवर पृथ्वीवर सुरू होत नाही तोवर ते स्वर्गात नाही सुरू होणार. And it starts at the table. आणि युनिटी त्या मेजापाशी सुरू होते. ऐक्य, हम सब एक है, हमारा नारा है, हम सब एक है. It's a celebration that the devil hates. आनंदोत्सव असतो मग तो, जो सैतानाला अजिबात आवडत नाही. And this is a banquet which will never stop. आणि ही मेजवानी कधी थांबणार नाही. Jesus said, येशू I म्हणाले, will no more eat with you until I eat with you in heaven. मी आता स्वर्गात तुमच्या सोबत खाणार आहे. I will wait for you to मी eat. तुझी वाट बघणार आहे. तुम्ही सर्व वर आलात की मग आपण एकत्र बसू. This is the only get together that continues for eternity. हे एकच गेट टुगेदर असं आहे जे अनंत काळापर्यंत कायम राहणार आहे. कारण तिथेही येशू वाट पाहून आहेत. आपण सगळे वर गेलो की आपल्या सोबत बसणार आहेत. Praise God. It's going to happen असं in होणार all आहे. our lives. आपल्या सगळ्यांच्या जीवनात हे होणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.